ती परत चालत आली. त्या दिवशी गावाकडच्या कडेला असलेला तो जुना रस्ता आजही तसाच होता. दोन्हीकडे उभे असलेले गुलमोहराचे वृक्ष, त्याच्या खाली पडलेली लाल फुलांची चादर आणि मध्ये मध्ये उठणारी धुळीची हलकी वाफ. सकाळ उजाडत होती, पण सिद्धार्थच्या मनात मात्र अजूनही रात्रीचा अंधारच दाटून होता. तो प्रत्येक सकाळी या रस्त्यावरून चालत असे. आज मात्र पावलं जड वाटत होती, कारण मागील रात्री त्याला कळलं होतं की तिशा परत गावात आली आहे. ती जिच्यापासून तो दूर गेला होता. ती जिने न सांगता त्याचं आयुष्य रिकामं केलं होतं. ती जी त्याच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आजही जिवंत होती. सिद्धार्थ आणि तिशा दोघेही एकाच कॉलेजात शिकत होते. तिशा शांत पण डोळ्यात खोल जग असलेली मुलगी. ती हसायची आणि आसपास वातावरण उजळून निघायचं. सिद्धार्थला तिचं हसणं पहिल्यांदाच कळालं होतं की ही मुलगी साधी नाही. दोघांचं बोलणं फिरलं, अभ्यास सगळं हळूहळू नात्यात बदलत गेलं. गावातल्या चौकात बसून असो किंवा नदीकाठी संध्याकाळचा सूर्य बघत असो, त्याच्या नजरा एकमेकांमध्ये इतक्या हरवून जायच्या की वेळ कधी निघून जायचा ते त्यांनाही कळत नसे. तिशा नेहमी म्हणायची, आपण एकत्र राहिलो तर जग सुंदर वाटतं. आणि सिद्धार्थ तिचं ऐकताना मनापासून म्हणायचा, त्याचं नातं स्वच्छ होतं, खूप नाजूक, खूप खरं. अचानक एक दिवस तिशाने कॉलेजला येणं बंद केलं. फोन उचलत नव्हती, मेसेजला उत्तर नव्हतं. सिद्धार्थची दुनिया एका क्षणात थांबली. तो तिच्या घरी गेला, पण दार उघडणाऱ्या तिशाच्या काकूने फक्त एवढंच सांगितलं, तिशा शहरात गेलीये, परत कधी येईल माहित नाही. का गेली, कोणासोबत गेली, त्याच्यासोबत न बोलता का गेली, काहीही उत्तर नव्हतं. त्याच्या मनात हजार प्रश्न फुलले, पण प्रत्येक प्रश्नाला शांतता हीच उत्तर होती. रात्रभर झोप लागली नाही. दिवस रडण्यात गेला. त्याने स्वतःला कामात झोपून दिलं, घरची जबाबदारी सांभाळली, पण मन कधीच परत पूर्वीसारखं झालं नाही. 4 वर्षानंतर अचानक तिशाच्या परत येण्याची बातमी पसरली. गावभर कुजबुज होती. ती परत आलीये. काय झालं तिच्या आयुष्यात? शहरात कुणासोबत राहत होती म्हणे. पण सिद्धार्थच्या मनात फक्त एक प्रश्न, ती परत आली का? सकाळचा रस्ता, गुलमोहराचं पाऊलवाट. सिद्धार्थ हळूच चालत होता. इतक्यात त्याला समोरून येणारी एक ओळखीची आकृती दिसली. हळूहळू जवळ येत जुन्या आठवणी जागवत जणू वारा थांबून पाहत होता. ती तिशाच होती. तिने त्याच्याकडे बघितलं. डोळ्यात धुसर पाऊस, एक हसू पण वेदनेचं. सिद्धार्थचं हृदय थरथरलं. 4 वर्षांची तडफड एका क्षणात डोळ्यात आली. ती हलक्या आवाजात म्हणाली, कसा आहेस? सिद्धार्थला काही बोलता आलं नाही. फक्त एवढंच म्हणाला, का गेलीस? तिशाने श्वास घेतला. थोडा वेळ शांत राहिली आणि शेवटी ती म्हणाली, माझ्या बाबांना कॅन्सर झाला होता. अचानक शहरात त्यांचा उपचार करावा लागत होता. पण त्यांनी सांगितलं की मी कोणाशीही संपर्क करू नको. तू तर नाहीच. त्यांना भीती होती तुझ्या आयुष्यात अडथळा येईल. म्हणून ते म्हणाले, सिद्धार्थला विसरून जा. त्याचं भविष्य चांगलं असू दे. मी मी विरोध करू शकले नाही. सिद्धार्थ जिथून उभा राहिला, तिशा पुढे बोलली, वर्षभराने बाबाचं निधन झालं. ते गेल्यानंतर मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं, पण तुझ्या आयुष्यात कोणी आली असेल म्हणून घाबरले. मी नाही परतले. मी स्वतःशीच हरवून गेले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माफ कर मला. मी तुझ्याकडं चुकीचं केलं. झाडाखाली दोघेही शांत उभे राहिले. पान हलक्या आवाजात गळत होती. वाऱ्यात जुन्या आठवणींचा सुगंध दरवळत होता. सिद्धार्थने हळूच विचारलं, आता का आलीस? ती थोडं दूर बघत म्हणाली, शेवटी स्वतःलाच विचारलं मी, कोणापासून पळतेय? काय हरवलंय? आणि उत्तर एकच होतं,
तू. त्याला शब्द सापडत नव्हते. तिशा पुढे म्हणाली, मी तुझ्याकडे काही अपेक्षा घेऊन आले नाही. फक्त सगळं सांगणं गरजेचं होतं, ज्यामुळे माझं मन 4 वर्षांनी तरी हलकं होईल. सिद्धार्थ तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, मला राग नव्हता तुझ्यावर, फक्त तुझं न सांगणं ते सहन झालं नाही मला. माहीत आहे, ती हळूच म्हणाली, आणि म्हणूनच मी आज इथे आले. दोघे शांतपणे गावाच्या दिशेने चालू लागले. पाऊल जवळ आली होती, पण मनातला धडधडणारा ताण अजूनही तसाच. तिशा थांबली, त्याच्याकडे पाहत म्हणाली, सिद्धार्थ, आपल्या नात्याचं उत्तर तुझ्याकडे आहे. तुला वाटलं तर आपण पुन्हा बोलू शकतो. नाही वाटलं तर मी शांतपणे परत जाईन. मी तुला जबरदस्तीने कधीच धरून ठेवू इच्छित नाही. सिद्धार्थने दूर बघत दीर्घ श्वास घेतला. 4 वर्षाची वेदना, 4 वर्षाची जळजळ, आकांत शून्यता, आणि त्याच वेळी तिची आजची सत्यता. तिचं मन, तिचे डोळे, एकाच क्षणात सगळं त्याच्या मनात एकमेकांशी भिडलं. तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला, जाण्यापूर्वी तू मला काही सांगितलं नाहीस, पण आज तू सगळं सांगितलं, आणि माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. तिशाचे डोळे चमकले. सिद्धार्थ हळूच म्हणाला, आपण पुन्हा सुरू करू, हळूहळू, जिथे थांबलो होतो तिथून नाही, तर जिथे आज आहोत तिथून. तिशाने हळूच त्याचा हात धरला आणि हसली. पुन्हा उमललेलं नातं. गावाने पुन्हा त्यांना एकत्र चालताना पाहिलं. कोणी काही बोललं नाही, कोणाला काही विचारायची गरज नव्हती, कारण त्याचा एकत्र चालणं इतकं स्वाभाविक, इतकं शांत आणि इतकं सुंदर होतं की कोणालाही शब्दाची गरज भासत नव्हती. गुलमोहराच्या झाडाखाली पुन्हा लाल फुलांची चादर पसरली होती, जशी कधी 4 वर्षापूर्वी होती. कधी कधी नातं तुटत नाही, फक्त वेळेने थोडं दूर नेतं, आणि जे खरं असतं ते परत येतच. शांतपणे डोळ्यात प्रामाणिकपणा घेऊन तिशा परत आली होती, पण यावेळी जाण्यासाठी नव्हती, तर राहण्यासाठी. सिद्धार्थच्या शेजारी, त्याच्या आयुष्यात, त्याच्या श्वासामध्ये शेवट, पण त्याच्या नव्या सुरुवातीचा आरंभ. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.